एका गावात एका झोपडपट्टीत बाळासाहेब उर्फ बाळू आपल्या कुटुंबासोबत राहायचा. तो एका डाळ मिलमध्ये हमालीचे काम करायचा. बाळूला 10 वर्षांचा आरव नावाचा एक अत्यंत हुशार मुलगा होता. आरवची उद्या राज्यस्तरीय शिष्यवृत्तीची परीक्षा होती. जर तो या परीक्षेत पास झाला तर त्याचं पुढचं संपूर्ण शिक्षण मोफत होणार होतं. बाळूसाठी ही त्याच्या आयुष्यातली सर्वात मोठी आशेचा किरण होती. पण गेले 2 महिने बाळू डाळ मिलमध्ये काम नसल्यामुळे त्याला पगार मिळाला नव्हता. घरातील वीज बिल 1500 रुपये थकले होते. सकाळी 11 वाजता महावितरणचा वायरमन रायचंद बाळूच्या दारात आला. रायचंद हा अत्यंत कडक आणि रागीट स्वभावाचा माणूस होता. त्याने खिशातून प्लायर काढली आणि तो थेट मीटरची वायर कापायला पुढे गेला. बाळू धावत आला. त्याने रायचंदचे हात पकडले. साहेब असं करू नका हो. फक्त आजची एक रात्र जाऊ द्या. उद्या माझ्या पोराची शिष्यवृत्तीची परीक्षा आहे. त्याला रात्री अभ्यास करायचा आहे. मी उद्या कुणाकडून तरी उसने घेऊन बिल भरतो. प्लीज साहेब. पण रायचंदने अत्यंत निर्दयीपणे बाळूला बाजूला ढकललं. अरे, बिलाचे पैसे नाहीत तर पोराला मोठ्या शाळेत घालतोस कशाला? मी इथे समाजसेवा करायला बसलोय का? पैसे भर आणि मगच लाईट घे. असं सुनावून रायचंद वायरमनने वायर कापली आणि तो निघून गेला. बाळूच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. त्याने आरवकडे पाहिलं. आरवच्या हातात पुस्तके होती आणि त्याच्या डोळ्यात पाणी होतं. रात्र झाली. संपूर्ण झोपडपट्टीत अंधार पसरला होता. घरात मेणबत्ती आणायलाही बाळूच्या खिशात 5 रुपये नव्हते. बायकोने वाटीत थोडेसे रॉकेल घरून एक लहानशी वात पेटवली, पण 10च मिनिटात तीही विझली. बाळू स्वतःला आतून भयंकर कोसत होता. एका बापाची यापेक्षा मोठी असहाय्यता कोणती असेल की तो पोराच्या भविष्यासाठी 5 रुपयांचा उजेडही देऊ शकत नव्हता. दुसरीकडे रायचंद आपल्या फ्लॅटमध्ये आराम करत होता. त्याच्या 15 वर्षांच्या मुलाच्या हातात 50,000 रुपयांचे टॅबलेट होतं. अचानक 5 मिनिटांसाठी लोड शेडिंगमुळे सोसायटीची लाईट गेली. एसी बंद पडल्यामुळे आणि वायफाय गेल्यामुळे रायचंदच्या मुलाने भयंकर आरडाओरडा सुरू केला. काय फालतू घर आहे हे, मला नाही करायचा अभ्यास, असं ओरडून त्याने स्वतःचं गणिताचं पुस्तक थेट डस्टबिनमध्ये भिरकावून दिलं. रायचंदला स्वतःच्या पोराचा तो माज बघून भयंकर चीड आली. तो रागात घराबाहेर पडला आणि डोकं शांत करण्यासाठी रस्त्यावर शतपावली करू लागला. चालत चालत तो बाळूच्या झोपडपट्टीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आला. रात्रीचे 11 वाजले होते. रस्त्यावर शुकशुकाट होता. रायचंदची नजर फुटपाथवर जळणाऱ्या एका पिवळ्या अंधुकशा स्ट्रीट लाईटकडे गेली. तिथे खाली जे दृश्य होतं ते बघून रायचंदच्या पायाखालची जमीनच दुभंगली. त्याचा श्वास घशातच गोठला. त्या अंधुकशा उजेडात फुटपाथच्या धुळीत आरव एक फाटके पोते अंथरून बसला होता आणि अत्यंत एकाग्रतेने गणिताची उदाहरणे सोडवत होता. आणि त्याच्या अगदी पाठीमागे बाळू मांडी घालून बसला होता. बाळू स्वतः झोपला नव्हता. तिथे डासांचा प्रचंड सुळसुळाट होता. आरवचे अभ्यासात लक्ष लागावे म्हणून बाळू स्वतःच्या एका हाताने आरवच्या डोक्यावर एक जुना पुठ्ठा सतत हलवत होता, जेणेकरून डास आरवला चावू नयेत. रायचंद तिथेच एखाद्या पुतळ्यासारखा थिजून उभा राहिला. एकीकडे त्याच्या स्वतःच्या घरातला मुलगा, ज्याला लाखो रुपयांच्या सुखसोयी देऊनही तो एसी बंद झाल्यावर अभ्यासाची पुस्तके कचऱ्यात फेकत होता, आणि दुसरीकडे हा मुलगा, ज्याच्या घरातला उजेड स्वतः रायचंदने कापला होता, तो पोरगा त्या अंधारातही रस्त्यावरच्या दिव्याखाली स्वतःचं भविष्य शोधत होता. ज्या बापाला तो सकाळी हिणवून आला होता, तो बाप स्वतःची झोप मोडून पोराच्या अंगावरचा एक डास उडवण्यासाठी रात्रभर पुठ्ठा हलवत बसला होता. रायचंदच्या हातापायांतली ताकद निघून गेली. त्याला स्वतःच्या त्या अहंकाराची भयंकर लाज वाटली. त्याने कोणताही आरडाओरडा केला नाही. तो बाळूकडे जाऊन रडला नाही किंवा त्याने क्षमा मागितली नाही. तो अत्यंत सुन्न अवस्थेत एखाद्या यंत्रासारखा शांतपणे अंधारात मागे सरकला. त्याने खिशातून स्वतःचा मोबाईल काढला. त्याचे हात थरथर कापत होते. त्याने महावितरणचे ॲप उघडले आणि बाळूचा कन्झ्युमर नंबर टाकून स्वतःच्या पगाराच्या खात्यातून बाळूचे ते 1500 रुपयांचे बिल ऑनलाईन भरून टाकले. बिल भरल्याचा मेसेज आल्यावर तो मुकाटपणे बाळूच्या झोपडी बाहेरच्या त्या मीटर बॉक्स जवळ गेला. त्याने खिशातून प्लायर काढली आणि कापलेली ती वायर पुन्हा जोडून दिली. झोपडीतल्या अंगणातला तो बंद पडलेला बल्ब अचानक लख्ख पेटला. उजेड आल्याचं बघून बाळू आणि आरवने आश्चर्याने मागे पाहिलं, पण तिथे कुणी नव्हतं. रायचंद त्या अंधारातच उभा होता. त्याने खिशातला स्वतःचा एक नवीन पेन बाळूच्या तुटलेल्या चपलेजवळ शांतपणे ठेवला. त्याचे डोळे लालबुंद झाले होते आणि त्यातून मूक अश्रूंच्या धारा वाहत होत्या. त्याने एकही शब्द उच्चारला नाही.
तो फक्त त्या फुटपाथवर शिकणाऱ्या एका गरीब विद्यार्थ्यासमोर काही सेकंद नतमस्तक झाला आणि अत्यंत शांतपणे मान खाली घालून त्या अंधाऱ्या रस्त्यावरून चालत निघून गेला. त्याची ती भयंकर शांतता आणि ते मूक अश्रू हेच सांगत होते की आपण अनेकदा पैशांच्या जोरावर लोकांच्या घरातला उजेड कापू शकतो, पण ज्यांच्या रक्तातच संघर्षाची जिद्द असते त्यांच्या भविष्याचा प्रकाश जगातली कोणतीही ताकद विझवू शकत नाही. अनेकदा सुखसोयी असूनही आपण शिक्षणाची किंमत करत नाही, पण ज्यांच्याकडे काहीच नाही ते रस्त्यावर बसूनही जिद्दीने शिकतात. या संघर्षाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा.